सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा। सुर की नदियाँ हर दिशा से बह के सागर में मिले, बादलों का रूप लेकर बरसे हल्के हल्के। आता घंटात मिक्सिंग होतंय ऊन कधी काय नाही बेकार परिस्थिती सगळं संतुलन बिघडून गेलेलं आहे. अवघड आहे परिस्थिती. ते करताय ना ते लय म्हणजे अवघड. काही शासनाचं म्हणणं असं पण शासन असं म्हणतात पुढच्या भविष्यामध्ये 30 वर्षानंतर किंवा 10 वर्षानंतर प्रत्येक घरात एक पेशंट हा हा ते आहे. त्याला कारण हीच आहे ना. हे आपण म्हणतो इंदुरीकर बावलं ठीक नाही नाही तो नाही नाही खरं खरंय. म्हणतोय. वाईट बोलतोय तो. काय तू हो ना खरं खरं चालू बोलतो. परिस्थितीत सांगतो. हे बाकीचे काय म्हणते बावलं काही- काही ठीक ते धाकड आहे त्याला काय ते काय कीर्तन आहे काय हा व्हिडिओ कॅसेट तयार कर म्हणलं. नाही नाही हाय खरी घटना आहे तिची. लोकांना काय आहे? तुम्ही जगले ना तुम्ही खरं जीवन जगले. हा. आमच्या काळात नाही नाही आताची पिढी 50च्या पुढे जाणार नाही. आता माझं रनिंग 74 चालू आहे. हा. 374 10 वर्ष माझ्यापेक्षा जास्त. माझं 64 चालू आहे. आणि मी अजूनही मी म्हणजे आता चालू होईल 64. 64. 15 तारखेला बड्डे. हा 15 जानेवारीला 64 चालू होईल. आता हे बघा ते देवाचं देणं आलं ते काय कोण मागणं आलं काय कोणी रोखू शकत नाही. नाही पण माझ्या मते कमीत कमी अजून 10-15 वर्ष मी सहज आरामशीर 10 वर्ष तर पुढे गेले नाही. तेच नाही येत वांग्याला आता. काय सांगायचं राव. पहिल्या वांगे जर भाजलं ते ऐका ना, ते ते गॅस तर- उभी भाजलं ना, ऐ, ते खाऊ नको आपण ते. ते धोक्यातच आहे. अहो, मी सांगतो ना ते पहिल्या वांग्याला धडाळ्या होत नव्हत्या काहीच काही नाही. नाही. आणि चुलीत भाजलं ना तर खरपूस लागायचं. आता गॅसवर भाजून बघा त्याला मस्त लसूण कोथिंबीर आमकं तमकं काही घाला टेस्ट नाही. पहिले वांग शिजा टाकलं तर ए! बाहेर वास यायचा बाहेर वास यायचा बाहेर. आता वांग जर का त्यातून जर पहिल्यासारखं वांगेच दिसत नाही नाही. ना. बंगाळ वांग दिसतं का नाही ना, पहिल्यासारखं. आता आम्ही रानात गेलो का आपले वांगे आहेत ना, वांगे तोडायचे 2-3 वांगे तोडायची आणि येड्यावाड्या कचरा गोळा करायचा काट्यांचा हे द्यायचा टाकून द्यायची काढी लावून त्याला भाजून काढले काय एवढी मिरची चुरगळायची नुसती चुरगळायची आणि टाकायची ते तेल होतं करडीचं. गरड तर पाहायला भेटत ना. काय किती खावा बरी मीच कळत नव्हतं. आता वांग भाजलं त्यातून त्या आळा येतात बाहेर. आळा जाऊन दे, ती पुनिक होतो पिवळा पुनिक होतो पाहिलं तुम्ही. हा मी तर भरीत खातच नाही पिवळा पुनिक होतो बघा त्याचा. आहे. लय घाण लागत होती. ते रोडग्याची दिवशी मी खातो पण तेवढं बरी. तुम्ही सांगा काय वांगी तुम्ही हे संकरित वाण आलं ना लय बेकारी झाली. आता तुम्ही बघितलं ऊन कसं चटकू राहिले बॅक करून चटकू राहिलं. कधी उगाच बदललेले. आणि ही जी उत्पन्न जे वाढलं ना म्हणून तरी मी म्हणतो बरं हे 140 कोटी जनता खाती. नाही तर पहिल्यासारखं जर समजा 10 आणि 5 पोते जर जेवण झाले असते ना कुत्र्यामध्ये तोडले असतं लोकांनी तडतडा नसतं. हा आपण काय व्हायला कोण खायला भेटत हे 40 जनता कुठून एवढी आणि आणायला बोलून शक्यच नाही. काय पहिल्यासारखं ते औषधं पण लय खतरनाक औषधं औषधं, लई. लय खतरनाक. पहिलं दूध जे होतं ते आता पाहायला भेटत. नाही आणि प्रत्येक क्षेत्राच्या घरी गावरान गाय होती प्रत्येक क्षेत्राच्या घरी बरं का. 78 मध्ये 2 रुपये लिटरनी दूध घातलेले मी स्वतः घातले. आणि आता सगळ्याच्या दारात बाबू बघा आता 20 रुपयांनी नाही बिगर भेटत. बापाच्या सगळ्याच्या येडे आवलं ते सगळ्या बिगर बापाच्या रोतच नाही करीत त्या. बाप आहे का? काहीच येत वरडायचं बी तोंड जेवणीच बसून दिलं का राहिली का मग हा तेल डॉक्टरच. त्याच्यामुळे हायब्रिड आहे ना सगळं उतो आलंय पाता आताचे पोरं 40च्या पुढे जागायला तयार नाही. नाही. कारण आहे हो.